महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता। संध्याकाळी 5 वाजता मतदानाची वेळ संपण्याच्या वेळेस वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारी संदर्भात याचिकेवर सुनावणी सोमवारी पूर्ण झाली। याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे। ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। आंबेडकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत आणि 2024 मधील 5 नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत असल्याचे नमूद केले होते। मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतांच्या प्रकरणाची सुनावणी केली। यावेळी माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि निकाल 25 जून जाहीर करण्यात असल्याचे सांगितले आहे। सुनावणीच्या अंतिम दिवशी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला। त्यांच्या युक्तिवादाची दखल न्यायालयाने घेतल्याबाबत 25 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे। सुनावणीत प्रकाश आंबेडकर यांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला। मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी 76 लाखांहून अधिक मतदान झाले। 288 मतदारसंघांपैकी 19 जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर 76 जागांवर कमी मतदान नोंद झाले। याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी सायंकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचा व्हिडिओ उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी केली होती। तसेच या निवडणुकीत निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले नाही असाही आरोप केला होता। यावर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। यानंतर आता 25 जूनला या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे। आज बम्बई हाई कोर्ट में 76 लाख वोटों का जो सिलसिला था उसके बारे में सुनवाई हुई। दोनों पक्षों को सुना और दोनों पक्षों को सुनने के बाद परसों जो है ये मैटर जजमेंट के लिए रखी।